आज आपण चिंटू आणि चिंटीची गोष्ट शिकणार आहोत. चिंटू आणि चिंटी एकमेकांना प्रचंड आवडत असतात. दोघं राहायला एकमेकांचे शेजारी असतात. या दोन कुटुंबामध्ये ऋणानुबंध जुळायला पाहिजेत असं दोघांनाही वाटत असतं. पण नेहमीप्रमाणे या दोघांच्या कुटुंबाचा यांना विरोध असतो. हा विरोध कशासाठी असतो त्याचे काही कारण आहेत. या दोन्ही कुटुंबामध्ये म्हणजे चिंटू आणि चिंटीच्या कुटुंबामध्ये काही अडचणी आहेत. हा चिंटू, ओके, हा आपला चिंटू आणि ही आपली चिंटी. तर जो चिंटू असतो, आपण चिंटीला दोन केस काढूयात. हा आपला चिंटू, ज्याला केस नाहीये तो चिंटू, ज्याला केस आहेत ते चिंटी. तर अडचण काय असते की चिंटूचे जे बाबा असतात, चिंटूचे बाबा आणि चिंटीचे बाबा या दोघांचं एकमेकाशी पटत नाही. यांच्या लग्नाला विरोध असण्याचं कारण काय, तर चिंटूचे बाबा चिंटीचे बाबा यांचं एकमेकांशी पटत नाही. चिंटूची आई आणि चिंटीची आई यांचंही एकमेकाशी अजिबात पटत नाही. चिंटूची ताई चिंटीची ताई यांचं सुद्धा एकमेकाशी अजिबात पटत नाही. एवढंच काय, तर चिंटूची आई आणि चिंटूची ताई यांचं सुद्धा एकमेकाशी अजिबात पटत नाही. एवढंच काय, चिंटीची ताई आणि चिंटीची आई यांचं सुद्धा एकमेकाशी पटत नाही. एवढ्या लोकांचं एकमेकाशी पटत नाही. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की यांच्यामध्ये काही लोकांचं एकमेकांशी पटतं. तर कोणाकोणाचं एकमेकांशी पटतं, तर चिंटूचे बाबा हे चिंटूचे बाबा, ठीक आहे, आणि चिंटूची आई चिंटूचे बाबा यांचं एकमेकाशी पटतं. चिंटीची आई आणि चिंटीचे बाबा यांचं एकमेकाशी पटतं. त्याचबरोबर चिंटूचे आई आणि चिंटीचे बाबा यांचं एकमेकाशी पटतं. त्याचबरोबर चिंटूचे बाबा आणि चिंटीची आई यांचं एकमेकाशी पटतं. मित्रांनो, जर या दोघांमध्ये, या दोन कुटुंबामध्ये लग्न जर जुळवायचं असेल, संबंध जुळवायचे असतील, तर काय असलं पाहिजे, यांच्यामधले हे जे हेवे दावे आहेत, हे हेवे दावे विसरून यांच्यामध्ये जे काही ऋणानुबंध आहेत, विशेषतः चिंटूची आई आणि चिंटीचे बाबा यांचे जे ऋणानुबंध आहेत, किंवा चिंटूचे बाबा आणि चिंटीची आई यांचे जे ऋणानुबंध आहेत, हे अतिशय घट्ट असले पाहिजेत. तेव्हा कुठेतरी या दोन कुटुंबामध्ये हा विवाह सोहळा संपन्न होऊ शकतो. आता वळूयात केमिस्ट्रीकडे. या गोष्टीवरनं आपल्याला काय केमिस्ट्री शिकायची आहे आपण ते बघूया. आपण चिंटू आणि चिंटीच्या गोष्टीवरून जे काही शिकलो ते आपण इथे अप्लाय करूयात. ओके, आपल्या समोर दोन ॲटम्स आहेत. ॲटम नंबर 1 याला आपण ॲटम नंबर 1 कन्सिडर करू, याला आपण ॲटम नंबर 2 कन्सिडर करू. ओके, समजा हा ॲटम नंबर 1 चिंटू आहे आणि ॲटम नंबर 2 जो आहे चिंटी आहे. तर या ॲटम नंबर 1 आणि ॲटम नंबर 2 यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे, किंवा होण्यासाठी काय काय लागत असतं, कोणते कोणते फोर्सेस इथं ऑपरेट होत असतात. आपण असं कन्सिडर करू की या पहिल्या ॲटमचा न्यूक्लियस जो आहे त्याला आपण N1 कन्सिडर करू, याचे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण E1 कन्सिडर करू. ठीक आहे, दुसरा जो ॲटम आहे म्हणजे चिंटीवाला ॲटम, याच्या न्यूक्लियसला आपण N2 कन्सिडर करू, याच्या इलेक्ट्रॉनला आपण E2 कन्सिडर करू. ओके, इथं कोणते कोणते फोर्सेस ऑपरेट होत आहेत, इथं रिपल्सिव्ह फोर्सेस ऑपरेट होत आहेत, इथं अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सुद्धा ऑपरेट होत आहेत. बघा, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कोणते कोणते आणि रिपल्सिव्ह फोर्सेस कोणते कोणते. पहिल्यांदा रिपल्सिव्ह फोर्सेस बघूयात. हा पहिल्याचा न्यूक्लियस, पहिल्या ॲटमचा न्यूक्लियस आणि दुसऱ्या ॲटमचा न्यूक्लियस यांच्यामध्ये रिपल्शन असणार आहे. हे सगळे आपण रिपल्सिव्ह फोर्सेस बघूयात. परत अजून रिपल्शन कोणामध्ये असणार आहे, याचा इलेक्ट्रॉन म्हणजे याच ॲटमचा इलेक्ट्रॉन आणि याच ॲटमचा दुसरा इलेक्ट्रॉन. ओके, जरी एकाच ॲटमचे असले तरी लाईक स्पेसिस रिपेल इच अदर, तर दोन्ही इलेक्ट्रॉनमध्ये रिपल्शन आहे. त्याचबरोबर याचा इलेक्ट्रॉन आणि त्याचा इलेक्ट्रॉन म्हणजे पहिल्या ॲटमचा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये रिपल्शन आहे. परत दुसऱ्या ॲटमचा इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ॲटमचा दुसरा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये रिपल्शन आहे. म्हणजे न्यूक्लियसमध्ये रिपल्शन आहे, यांच्या इलेक्ट्रॉनमध्ये रिपल्शन आहे, यांचा इलेक्ट्रॉन त्यांचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये रिपल्शन आहे, त्यांचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये पण रिपल्शन आहे. एवढे रिपल्सिव्ह फोर्सेस आहेत. ठीक आहे, आता आपण बोलूयात अट्रॅक्टिव्ह फोर्सेसकडे. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कोणते कोणते असतील बघा. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, तर पहिला अट्रॅक्टिव्ह फोर्स, पहिल्याचा न्यूक्लियस, पहिल्याचा इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. दुसऱ्याचा न्यूक्लियस, दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. सगळ्यात महत्वाचं, पहिल्याचा न्यूक्लियस, दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. दुसऱ्याचा न्यूक्लियस आणि पहिल्याचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. जसं
चिंटूचे बाबा आणि चिंटूची आई यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं, चिंटूची आई आणि चिंटीचे बाबा यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं. तर हे जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत, हे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जर या रिपल्सिव्ह फोर्सेसपेक्षा डॉमिनंट असतील, स्ट्रॉंगर असतील, तर आणि तर चिंटू आणि चिंटीमध्ये म्हणजेच ॲटम नंबर 1 ॲटम नंबर 2 मध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं. अदरवाईज बॉन्ड फॉर्मेशन होत नाही. हे दोन्ही ॲटम एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, कोलिजन करतात आणि दूर निघून जातात. अनअफेक्टिव्ह और इनइफेक्टिव्ह कोलिजन यांच्यामध्ये होतं. बॉन्ड फॉर्मेशन होत नाही. बॉन्ड फॉर्मेशनसाठी काय गरजेचं असतं, तर दोन ॲटममध्ये जे इंटरॅक्टिव्ह फोर्सेस आहेत पैकी रिपल्सिव्ह फोर्सेसपेक्षा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जर डॉमिनेटिंग असतील, जास्त असतील, स्ट्रॉंगर असतील, तर आणि तरच बॉन्ड फॉर्मेशन होत असतं. म्हणजे चिंटू म्हणजेच काय, तर बॉन्ड फॉर्मेशनसाठी किंवा दोन कुटुंबामध्ये ऋणानुबंध जुळण्यासाठी जे चिंटू आणि चिंटीच्या फॅमिलीमधले इंटरॅक्शन्स होते, म्हणजे चिंटूचे बाबा, चिंटीचे बाबा यांच्यामधलं रिपल्शन, चिंटूची आई, चिंटीची आई यांच्यामधलं रिपल्शन, चिंटूची ताई, चिंटीची ताई यांच्यामधलं रिपल्शन, चिंटूची आई, चिंटूची ताई, चिंटीची आई, चिंटीची ताई यांच्यामधलं रिपल्शन याच्यापेक्षा जास्त काय असलं पाहिजे, जास्त स्ट्रॉंग काय असलं पाहिजे, तर चिंटूचे बाबा, चिंटीची आई, त्याच्यानंतर चिंटूची आई, चिंटीचे बाबा यांच्यामधलं अट्रॅक्शन जास्त असलं पाहिजे. तर आणि तरच या दोन कुटुंबामध्ये ऋणानुबंध जुळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चिंटू आणि चिंटी यांच्यामधलं अट्रॅक्शन जास्त स्ट्रॉंगर असलं पाहिजे.